2.5-3 वर्षापासून जिल्हा नियोजन सदस्य झाल्यापासून 18-19 कोटीची कामं मग आदरणीय खासदार साहेब असतील, रणजितदादा माजी खासदार, आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादा असतील, आदरणीय जयभाऊ पालकमंत्री असतील, ह्यांच्या सगळ्याच्या माध्यमातून पानंद रस्ते असतील, मुख्य गावाला जोडणारे रस्ते असतील, MSCBची कामं असतील, परत काही ॲडिशनल DP असतील, ह्या कामावर जास्तीत जास्त भर दिला. कारण ग्रामीण भागातल्या हा पूर्व भाग तसा नवीन डेव्हलप होणारा भाग आहे आणि ह्या भागात पाण्याची सोय चांगली झाल्यामुळं लाईटीची अडचण येत होती. 3.5 kVचा ट्रान्सफॉर्मर 5 kVचा पालकमंत्र्याच्या माध्यमातून कोळगावचा केला. त्या रस्त्यांच्या अंतर्गत रस्त्यांच्या प्रत्येक गावातल्या अडचणीत म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो, गौंडऱ्यासारखा 200-250 लोक मोटरी असणारा रस्ता, जो रस्ता लोकांनी हेवेदेवेमुळे अडवला होता, पण सगळ्या पक्षाच्या सहकार्यामुळं व्यक्तिगत सहकार्यातनं 2-2.5 किलोमीटर लोकांनी केळी काढून रस्ता करायला सहकार्य केलं. म्हणजे आपल्या शरीरातली रक्तवाहिनी म्हणजे रस्तेच. म्हणजे माल चांगला पिकवला पण जोपर्यंत योग्य ठिकाणी रस्त्यातनं बाहेर निघला नाही तर त्या मालाची किंमत होत नाही. त्यामुळं ऊस बाहेर काढायचा असेल, केळी बाहेर काढायची असेल तर अंतर्गत रस्ते ही सगळ्यात महत्त्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पालकमंत्र्यांनी काल बोलताना सभेत सांगितलं की ग्रामविकास खाते माझ्याकडे, मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना माझ्याकडे, PMGSY माझ्याकडे. माझी लोकांना एक विनंती, मी फक्त उभा राहिलो आहे काहीतरी कर्तृत्व करण्यासाठी, कारण चळवळीतनं काम करताना मी पुढं आलो आहे. 2011ला 2 नगरसेवक म्हणून पण काम केलं आहे. ज्यावेळेस मी डेरी असेल, बजरंग दल असेल, ग्रामीण भागात काम करत होतो. शहरापेक्षा तालुका ग्रामीण मोठा आहे. आपल्याला लोकात टच राहणं, लोकात काम करायचं असेल तर ग्रामीण भागात काम केलं पाहिजे. त्यामुळे ZPच्या माध्यमातून सरकारची योजना सामान्यांपर्यंत पोचवायसाठी काम करतो आहे.